नमस्कार. तर आज आपण बोलणार आहोत महिलांना होणारे कॉमन आजार याविषयी. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त दुर्लक्षिलेला आजार आहे तो म्हणजे महिलांचं मानसिक आरोग्य आणि त्या संबंधित असलेले आजार. महिलांना डिप्रेशन, अँझायटी, ईटिंग डिसऑर्डर्स, पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर अशा प्रकारचे आजार प्रामुख्याने आढळून येतात. कारण आपण बघतो की महिला या साधारण अशा प्रकारच्या प्रोफेशन मध्ये असतात जिथे केअर गिव्हिंग अपेक्षित असते, जसं नर्सिंग आहे, टीचिंग आहे, त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन किंवा मग हाऊस होल्ड रिस्पॉन्सिबिलिटी. अशा प्रकारच्या कामामध्ये महिलाच जास्त करून दिसून येतात. कारण एक सर्वसामान्य समज आहे की ही कामं महिला जास्त चांगल्या रीतीने करू शकतात आणि त्याचबरोबर स्वभावतःच महिला या जास्त हळव्या, काळजीवाहू आणि दुसऱ्याला समजून घेणाऱ्या आणि त्याचबरोबर फार प्रेमळ अशा असतात. पण ह्याच काळजीवाहू स्वभावामुळे त्यांचं स्ट्रेस वाढत जातं. हो, कारण सतत दुसऱ्याला खुश कसं ठेवता येईल, दुसऱ्याची काळजी घेणं यामुळे स्ट्रेस वाढत जाते. त्याचबरोबर महिला या आपल्या अपिअरन्स विषयी, आपण कसं दिसतोय, आपण कसं वागतोय किंवा आपलं वजन वाढलंय का कमी झालंय, या सगळ्याविषयी लोक काय विचार करतायत अशा प्रकारचे सतत विचार करत असतात. त्याला आपण म्हणू शकतो की कंटिन्युअस सेल्फ डाऊट स्ट्रेस किंवा अप्रुव्हल सिकिंग स्ट्रेस. तर हा पण स्ट्रेस महिलांमध्ये असतो. त्याचबरोबर घर आणि करिअर ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करताना त्यांची जी तारांबळ उडते त्यामुळे पण त्या सतत स्ट्रेसमध्ये असतात. तर या सगळ्या प्रकारच्या स्ट्रेसेसचा परिणाम म्हणून महिलांचं मानसिक आरोग्य हे थोडं कमजोर असतं आणि त्यामुळे त्या नैराश्य, अँझायटी अशा प्रकारच्या किंवा ईटिंग डिसऑर्डर अशा प्रकारच्या आजारांना बळी पडतात. तर या आजारांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा याविषयीच्या टिप्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. बघत राहा. नक्कीच पुन्हा भेटू. थँक्यू.